नागपुर के डागा अस्पताल से चोरी हुई एक दिन की नवजात बच्ची को पुलिस ने सकुशल रेस्क्यू कर लिया है। बच्ची की मां की रात करीब 12:30 बजे डिलीवरी हुई थी। अगले दिन दोपहर करीब 1:30 बजे एक बुर्काधारी महिला अस्पताल के वार्ड में पहुंची और बच्ची को इंजेक्शन लगाने के बहाने अपने साथ ले गई थी। महिला ने परिवार को पैसे और किट देने का झांसा भी दिया था, जिसके बाद वह बच्ची को लेकर अस्पताल से निकल गई थी। घटना की जानकारी मिलते ही पुलिस ने जांच शुरू की और सीसीटीवी फुटेज के साथ महिला की तलाश शुरू कर दी। इसी दौरान यशोधरा नगर पुलिस के पीआई शेख को बच्ची के एक महिला के पास होने की जानकारी मिली। सूचना मिलते ही टीम तुरंत मौके पर पहुंची। पुलिस ने कार्रवाई करते हुए महिला के कब्जे से नवजात बच्ची को सकुशल रेस्क्यू कर लिया और महिला को हिरासत में ले लिया। हालांकि महिला बच्ची को अपने साथ क्यों ले गई थी, इसके पीछे उसका मकसद क्या था, इसका खुलासा अभी नहीं हुआ है। फिलहाल पुलिस महिला से पूछताछ कर पूरे मामले की जांच कर रही है। आज दुपारी 1 दिवसाच्या मुलीचं डागा हॉस्पिटलमधून अपहरण झालं। त्याच्या अनुषंगाने आपण तहसील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि हा तपास करत असताना बऱ्याच सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सूचनेनुसार आपल्या नॉर्थ रिजनचा सर्व डीबी स्टाफ असेल, सर्व बीट मार्शल असतील, त्याच्या अनुषंगाने सक्रिय होऊन हा तपास करत असताना यशोधरा नगरचे पीआय शेख साहेब यांना याच्या अनुषंगाने माहिती मिळाली। त्यांची टीम त्या ठिकाणी जाऊन जे महिलेकडे हे बाळ होतं ज्या ताब्यातून आपण घेतलेलं आहे, अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी यशोधरा नगर पोलिसांनी केली। अतिशय तत्परतेने त्या ठिकाणी जाऊन 1 दिवसाचं हे बाळ, अतिशय सेन्सिटिव्ह असा हा विषय असतो की कोणत्याही हॉस्पिटलमधून गव्हर्नमेंटचे असं बाळ जाणं हा खरं तर प्रशासनाला खूप गंभीर हा विषय आपण घेतो आणि याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व आमच्या स्टाफनी, यशोधरा नगरचा स्टाफ, तसंच जे नॉर्थ रिजनचा सर्व डीबीचा स्टाफ, आमचे बीट मार्शल अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय मेहनत घेऊन हे लोकांपर्यंत पोहोचलं गेलं आणि लोकांच्या इन्फॉर्मेशनमधून आमच्या यशोधरा नगरचे सिनियर पीआय शेख साहेब आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून त्या मुलाचं आम्ही रेस्क्यू केलेलं आहे। संबंधित महिला सुद्धा आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही पुढील कारवाई करत आहोत। यामध्ये कारण काय समोर आलेलं आहे ते आता पुढचं जे काही कारण असेल ते आम्ही तपासात निष्पन्न होईल। सध्या तरी आमचा तपास चालू आहे। संबंधित महिलाही जखमी आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत। ते तपासामध्ये काय कारण आहे, कशासाठी केलं, कुणी त्याला सहकार्य केलं, हे सगळं आपण तपासात ते निष्पन्न होईल।